इंद्राणी, तुमच्या कानावर एक गोष्ट घालायची होती. बोला ना. एक मिनिट. रात्र रात्र जागणारा विरोचक, सतत अस्वस्थ असणारा विरोचक काल रात्री गाढ झोपला होता. म्हणजे तो एवढा आरामात होता ना, म्हणजे जसं आपल्याला कधी टेन्शन असलं, आपण टेन्शन फ्री असलो, निवांत असलो, निश्चिंत असलो, तसा वागत होता. आणि तो टेन्शन फ्री होता याचं मला जास्त टेन्शन आलंय. काहीतरी मोठं घडलंय. काहीतरी घडतंय एवढं नक्की. अद्वैतच्या प्रतिबिंबाने नेत्राच्या पोटाला स्पर्श केला होता. पण आत्या, आत्या तुम्ही इथे आहात? मी घरभर शोधलं तुम्हाला. बोल ना, काय झालं? आत्या, देवी आईने शुभ संकेत दिलाय. मी आता देवघरात पूजा करत होते देवी आईची, तेव्हा आत्या, देवी आई हेच सांगायचा प्रयत्न करते की सगळं व्यवस्थित आहे. मी ना उगाच काळजी करत होते, पण आता देवी आईने स्पष्ट केलंय की घाबरायची काहीही गरज नाही. विरोचक माझ्या बाळाला काहीच करू शकत नाही. नको काळजी करूस, बाळाला काही होणार नाही. मी पोळ्या करते. हा, तुम्ही सुद्धा 10 मिनिटात या. आज एकत्र बसून नाश्ता करू. आलो आलो. मित्राला असं आनंदी बघून, पॉझिटिव्ह बघून खरंच खूप बरं वाटलं. म्हणून मी विरोचकाचा विषय नाही काढला तिच्यासमोर. तिला मला टेन्शन द्यायचं नव्हतं. नेत्रा या युद्धाची मुख्य आहे. विरोचकाचा वध करायची जबाबदारी देवी आईने तिच्यावर सोपवली. तिला सगळं सांगावंच लागेल. बोलूच आपण तिच्याशी, पण तोपर्यंत विरोचकावर बारीक लक्ष ठेवायला हवं. डॉक्टर, पण मला सांगा एक्झॅक्टली इश्यू काय झाला होता? डॉक्टर, तुम्ही आमच्यापासून काही लपवत तर नाही आहात? बाळ नक्की व्यवस्थित आहे ना? काय रिपोर्ट्स आल्यापासून आम्ही रिलॅक्स झालो आहोत, पण मला सांगा खरंच टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये ना आता? ठीक आहे, मी करतो तुम्हाला फोन. काय झालं? कसलं टेन्शन आहे का? हा, मी पण काय विचारते, विरोचक तुमच्या आयुष्यात असताना विरोचकाचंच टेन्शन असणार ना? बरोबर आहे. पण काय राजाध्यक्षांच्या वंशाचा दिवा काय म्हणतो? बरं आहे का? बाळ बरं आहे का? मला सांग, तुला मुलगी हवी आहे की मुलगा? निघतो. असं काय करतोय? अरे मी काही गप्पा मारायला आले का? मी फक्त इतकंच विचारायला आलीये की बाळ बरं आहे ना, काही त्रास नाही ना? तुला सांगितलं ना इथून निघ म्हणून. आधी कशाला उगाच चिडचिड करतोस? बिल्डो बापासारखं वागू नकोस. सरळ सांग मला, बरं आहे ना बाळ? तुला सांगितलेलं कळत नाहीये का? आत्ताच्या आत्ता निघ इथून. का चिडचिड करतोयस एवढी? का मूड घालवतोय स्वतःचा? बर, तुझा मूड चांगला करण्यासाठी एक किस्सा सांगू का तुला? बरं वाटेल तुला. गंमती सांगू का? तू म्हणतोयस की माझी सावली तुझ्या बाळावर पडायला नको, पण तुला किस्सा माहितीये का काय झालंय ते? सांगितलं का नेत्राने तुला? तुझं प्रतिबिंब आणि नेत्रा खूप रोमॅन्टिक झाले होते म्हणे. गद्दारा, गद्दारी केलीस ना माझ्या बरोबर त्रेतायुगात, म्हणून हा विरोचक हरला. पण कलियुगात नाही,
येता युगात त्या त्रिनयनेच्या पत्राखाली दडलास म्हणून वाचलास. कलियुगात हा विरोचक तुझा सूड उगवणार. गद्दाराला सोडत नाही विरोचक. त्रिनयनेच्या लेकींबरोबर तुझाही सूड घेणारा विरोचक. कळलं? तुम्ही ठिकाण तुझी हिंमत कशी झाली अद्वैत साहेबांना स्पर्श करण्याची? तुझा वध होईल तेव्हा होईल. पुन्हा जर का त्याने स्पर्श केलास ना तर गाठ त्रिनयना देवीच्या लेकीशी लक्षात ठेव. निघ. निघ. बघितलंस? कैलासवासी ममता राजाध्यक्षांच्या चेहऱ्यावरचं हसू, गोड हसू. खरंच पण गोड हसायची, गोड बोलायची, एकदम घरंदाज बाई होती. म्हणजे माझ्यासारख्या कितीतरी रुपाली म्हात्रेंचं स्वप्न असेल हिच्यासारखं आयुष्य मिळावं. मी म्हाताऱ्यासाठी नर्स म्हणून या घरात आले तेव्हा ना मला खूप त्रास व्हायचा, जळफळाट व्हायचा आईचं हे गोड हसू बघून. पण झालंच शेवटी माझ्या मनासारखं. बेंडोकच ठरला. एवढी घरंदाज बायको सोडून माझ्यासारखीच्या प्रेमात पडला. पण माझा जळफळाट व्हायचा म्हणून नाही मारलं मी हिला. मी हिला मारलं कारण ती जर जिवंत राहिली असती तर या घरात तिला जिवंतपणी मरण यातना भोगाव्या लागल्या असत्या. म्हणून मारलं. गच्चीवरून ढकलून दिलं तिला. ती मेली. आणि मग काय, मला मजाच वाटायला लागली खून करण्याची. सटक लागली. शेखर आणि म्हातारीच्या गुरुजींना मारलं, फाल्गुनीच्या बाळाला मारलं, म्हातारीला मारलं. अगं मी माझ्या सख्ख्या भावाला सुद्धा सोडलं नाही, त्याला सुद्धा मारून टाकलं. आणि म्हाताऱ्याला जरी तू मारलं असलं तरी त्यात अर्धा वाटा माझा होताच. त्यामुळे तो खूनही मी माझ्या नावावर मोजत शकतो. तर या घरातल्या अजून 4-5 जणांना मारेनच मी. 3 महिने झाले, आता फक्त 6 महिने बाकी आहेत. ज्या दिवशी नेत्राच्या बाळाचा जन्म होईल त्याच दिवशी तुझा वध होईल. आणि तो दिवस आमच्यासाठी खूप महत्वाचा असेल. स्वर्गीय ममता राजाध्यक्ष. बघ बाई, सगळं तुझ्या हातात आहे. आता माझं मरण सुद्धा तुझ्याच हातात आहे. आई
माहित नाही का, पण विरोचकामध्ये अचानक खूप शक्ती आली असं वाटून गेलं. त्या मोमेंटला त्याचा प्रतिकारच करू शकलो नाही. अरे पण अद्वैत, तू एकटा असताना विरोचकाला रूममध्ये येऊच का दिलंस? तू असं काहीतरी करायला हवं होतंस जेणेकरून आम्हा सगळ्यांना कळलं असतं की तू अडचणीत आहेस. नेत्रा आली म्हणून हे सगळं थांबलं तरी. आता मी नाही घाबरत त्या विरोचकाला. साहेब, मी काय म्हणते ते नीट आहे का? आपण ही गोष्ट विसरून नाही चालणार की त्रेतायुगात तुम्ही देवी आईला मदत केली होती. या गोष्टीचा आजही विरोचकाला सूड घ्यायचा आहे. सतत आपल्या घरामध्ये काही ना काहीतरी घडत असतं. तरी नाही ना, देवी आईच्या कृपेमुळे आपण सही सलामत सुटलो आतापर्यंत. पण असे हे हातावरती हात ठेवून नाही चालणार. काहीतरी विचार करायला हवा, काहीतरी करायला हवं. बाबा, देवी आई कायम आपल्या पाठीशी आहे. आणि म्हणूनच मी सुद्धा काही गोष्टींकडे दुर्लक्ष करत होते. पण विरोचकाचा वाढणारा आत्मविश्वास, मला आलेला संकेत, ती विचित्र विणा, विरोचकाला मिळालेली शक्ती, ह्या सगळ्या गोष्टींकडे आता दुर्लक्ष करून नाही चालणार. ही सगळी कोणी लवकरात लवकर सोडवायला हवी. बरोबर आहे तुझं. विरोचकाचा आत्मविश्वास खूप वाढलाय. हा तो विरोचक नाही ज्याच्याशी आपण आत्तापर्यंत लढत होतो. तो विरोचक लाचार होता, हा तसा नाहीये. मग काय करायचं काय आपण? विरोचक सतत काही ना काहीतरी करत असतो. आपण फक्त सामना करतो, तात्पुरता उपाय करतो. ठोस काहीतरी करायला हवं. ध्वज, देवी आईने पाठवलेला ध्वज एकदा का आपल्या हाती लागला ना, की आपल्याला आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. पण तो ध्वज ठेवलाय कुठे तिने? माहित नाही, पण आता सगळं काही पणाला लावून तो ध्वज शोधायला हवा. मी आणि शेखर बाहेर जाऊन तो ध्वज शोधतो. आत्या नाही, तू घरातच थांब. नेत्रा, घरातल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. आत्मविश्वास वाढलेला हा विरोचक आधीपेक्षा खूप घातक आहे. चला गरमागरम खाऊन घ्या पटकन. मला एक सांग, तू आधी किचन मध्ये आलीसच का? मी तुला काय सांगितलंय? फक्त खाण्यासाठी किचन मध्ये यायचंय. हो काकू, पण मी नाही, मला काही ऐकायचंच नाहीये. आणि तुझे हे फाजील लाड आहेत ना, मी अजिबात करणार नाहीये. पण काकू, नाही, मला काही ऐकायचंच नाहीये. आधी काय करायचं रे तुझ्या बायकोचं? काकू ऐका ना, ऐका. तुम्ही आता रागवू नका. मी तुमचं सगळं ऐकते की नाही. तुम्ही आता माझं ऐका, गरमागरम खाऊन घ्या, नंतर मी तुमचं सगळं ऐकून घेईन. अशी करते. अरे वा, पोहे वाढा बघू, मलाही भूक लागली आहे. कोणी केलंय? ही बेवडी तर काय करू शकत नाही. म्हणजे चांगले पोहे नाही करू शकत ग. नेत्रानेच केले असते, हो ना? बघूया खाऊन. छान झालेत, मस्त. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते तुला, म्हणजे तू मला आवडो न आवडो, म्हणजे नाहीच आवडत, पण तू केलेला स्वयंपाक मात्र मला खूप आवडतो. खरंच छान करतेस, सिरियसली. खा ना तुम्ही, बघत का बसलाय? नाही तर संपवून टाके ना मी. कोण आहे माहितीये ना? राक्षस. राक्षसी भूक आहे माझी. संपून जातील, खा. आई, किती वेळ लावला? या बसा, गरमागरम खाऊन घ्या. सॉरी सॉरी. नेत्रा, आता तू पण घ्या खाऊन. हो, घेते. मस्तच आहे.
तेजसला पण आवडले असतं. मी त्यांना दिलेत ना डब्यात भरून. हो. नेत्रा एक सांगू का, तू ना खरी राज्याध्यक्षांची सून शोभतेस. म्हणजे आई ममता ताईंनंतर एवढी चव फक्त तुझ्या हाताला आहे. आय अग्री काकू. आधी लागलं नाही ना रे तुला खूप? म्हणजे मला तर खरं तर जीवच घ्यायचा होता तुझा. पण म्हटलं राहू दे, कशाला उगाच. त्रास नाही ना झाला, म्हणजे धसका नाही ना घेतलास माझा? हं? मला माहित नव्हतं राक्षस दिवसा डोळ्यात स्वप्न बघतात ते. त्रेतायुगात मी तुझा सेवक होतो, पण मला तेव्हाच कळलं होतं हा राक्षस मूर्ख आहे. म्हणूनच मी तेव्हा देवी आईच्या बाजूने गेलो होतो. आणि देवी आईने सुद्धा मला देवत्वाच्या बाजूला घेऊन या युगात नेत्राचा सारथी म्हणून जन्म दिलाय. माझा या युगातला जन्म देवी आईमुळे झालाय. त्यामुळे माझा मृत्यू सुद्धा देवी आई ठरवेल. तुझ्यासारखा मूर्ख राक्षस नाही. आणि एक दिवस वरचढ ठरलीस म्हणून तुला काय वाटलं? प्रत्येक दिवस तुझा असेल? हा अमावस्या पौर्णिमेचा खेळ आहे. अमावस्येनंतर पौर्णिमा येणारच. अगदी बरोबर बोललास. हा अमावस्या पौर्णिमेचाच खेळ आहे आणि ह्या खेळात अमावस्या पौर्णिमेला गिळून टाकणार. बघशील. हॅलो. हा बोलतोय. काय? पण का म्हणजे? साहेब काय झालंय सांगा ना. साहेब काय झालंय? नेत्रा एक मिनिट थांब, मी जरा डॉक्टरांना फोन करतोय. आता का डॉक्टरांना फोन करताय? काय झालंय? साहेब प्लीज सांगा मला काय झालंय. तुम्ही एवढं टेन्शन मध्ये का आहात? नेत्रा क्लिनिक मधून फोन आला होता. ते म्हणाले की डॉक्टर इथून पुढे तुझी केस हँडल नाही करणार. काय? त्यांनी असाच निरोप दिला की डॉक्टरांनी सांगितलं की इथून पुढे त्या तुझी ट्रीटमेंट नाही करणार आहेत. पण का? तेच कळत नाहीये नेत्रा. त्यांच्या पर्सनल नंबरवर सुद्धा फोन ट्राय केला मी, पण रिसीव्ह करत नाहीयेत. सकाळी बोललो तुम्ही त्यांच्याशी तर व्यवस्थित बोलल्या माझ्याशी. असं अचानक काय झालं असेल नेत्रा, त्यामुळे ते म्हणतात की तुझी केसेस हँडल नाही करणार मी. मी पुन्हा एकदा त्यांना फोन ट्राय करून बघतो. सांभाळू. आर यू शुअर ध्वज इथे ठेवलं असेल या फॅक्टरीत? हीच ती जागा जिथे मला विरोचकांनी डांबून ठेवलं होतं. तुम्हाला? हो. कधी? त्याला चौथ्या पेटीतल्या श्लोकांचा अर्थ हवा होता. तुम्ही सुद्धा होतात. मी? तुम्हाला आठवत नसेल कारण विरोचकांनी तुम्हाला वश केलं होतं. असेल. सॉरी, मला खरंच काही आठवत नाहीये. पण तरी मला असा प्रश्न पडला की विरोचक तो ध्वज इथे का ठेवेल? मला सगळ्या शक्यता पडताळून पाहिजे. अशा सगळ्या जागा शोधायच्या जिथे विरोचकाचा सहज वावर असेल. ठीक आहे, तुम्ही तिथे बघा, मी इथे पाहतो. घराच्या आजूबाजूला शोधलं पण तिथे कुठेही नाहीये. नाही नाही, घराच्या इथे नाहीच आहे. बागेत? नाही, बागेत नसेल कारण
जेव्हा विरोचकाने ग्रंथ बागेत लपवला होता तेव्हा नेत्राने तो शोधून काढला होता. मी बागेत नक्की नाही. कुठे असेल ध्वज? एक मिनिट. अधोक्षजचं घर. कारण मला आठवतंय मागे रुपाली अधोक्षजच्या घरी बसून प्लॅनिंग करायची. अधोक्षजच्या घरी ध्वज असू शकतो. आपण तिकडे जाऊन पाहूया का? हो जाऊया तिकडे. असू शकतो तिथे. पण ते घर रिकामं आहे आता. तिथे कोणी राहतंय ते आधी बघावं लागेल. ते पाहू आपण. पण मला असं का वाटतं इंट्युशन आहे मला की तिथे आपल्याला नक्की काहीतरी सापडेल.